नमस्कार, लोकनिर्धार चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण आलोय लोकशाहीच्या टीजर प्रीमियम आणि सॉन्गसाठी. सर आपल्यासोबतच आहेत. तर सर काय सांगाल, काय ओव्हरऑल जर्नी, म्हणजे सगळ्यांकडे म्हणजे सगळ्यांचं असं झालं की 5 दिवसात पिक्चर झाला, 5 दिवसात झाला, तर तुमचं काय मत आहे? ॲक्च्युली मला पण खूप नवीनच होतं सगळं काही, कारण की या पॅटर्नमध्ये शूट करणं सहसा कोणी ट्राय करत नाही. पण डायरेक्टर संजय वॉज व्हेरी कॉन्फिडंट. त्यांनी एवढं सगळं जाऊन आलंय 5 दिवसात, पण त्यांनी एफिशियंटली शूट केलंय सगळं, कुठे पण क्वालिटी सोबत कॉम्प्रोमाइज न करता, आणि सगळ्या कॅरेक्टर्सला योग्य तो न्याय त्याने दिलाय. आणि म्हणजे सगळे सांगतायतच की 5 दिवसात शूट झालं वगैरे, पण तुम्हाला असं वाटतंय का की हे शक्य आहे? आणि म्हणजे इतकं पटपट सगळं, कधी कधी असं वाटलं का की हा टेक खूप पटकन झाला, अरे अजून घ्यायला हवा होता का, असं कधी फिलिंग आलं का? ऍक्च्युली फर्स्ट शॉट नंतर मला वाटलं होतं असं की हे इतकं कसं काय झालं. आपण याला जनरली आपण 2 ते 3 मिनिटाचं फुटेज, 3-4 मिनिटाचं फुटेज करतोय एका फिल्ममध्ये एका दिवसाला. पण मी तो शॉट थोडा बघितला तर मला कळलं की त्याने खूप चांगल्या प्रकारे शूट केलं आणि मल्टिपल कॅमेरा सेटअप होता आणि तो खूप क्लिअर द एडिटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये. तर त्यामुळे त्याला माहिती केवढं पाहिजे आणि तेवढंच त्यांनी घेतलंय. ओके. आणि तुम्हाला असं वाटतं का की थिएटर बॅकग्राऊंड ऍक्टर्स जे असतात ते खूप वरचढ ठरतात, किंवा असं काही थिएटर कॅमेरा असं काही डिफरन्स जाणवला का तुम्हाला? ऍक्च्युली ही फिल्म आम्ही थिएटर टाईपच शूट केली खरं म्हणजे, कारण की आम्ही असं जर मेथड ऍक्टिंग वगैरे असं म्हणतात ना तसा प्रकार नव्हता इथे. रिहर्सल्स आमच्या शूटच्या अगोदर झाल्या आहेत, पण ते टीम वर्क आपण नाटकांमध्ये बघतो ना तसं इथे केलं आहे. तर त्यामुळे ती खूप मजा आली करायला. म्हणजे इव्हेंच्युअली असं सांगायला आवडेल की नाटकासारखीच प्रोसेस ही होती. हो, एका प्रकारे, पण वेगळ्या पॅटर्न मध्ये थोडी. ओके, थँक्यू सो मच. आणि तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? एक क्लास प्लस मास म्हणता येईल, मी नेहमीच म्हणतो, असल्या पिक्चर करायला खूप मजा येते. त्यातच ही फिल्म मोडल्या जाईल. आणि तुम्ही बघा, एक पॉलिटिकल ड्रामा, आपण बातम्या नेहमीच बघतो, पण एंगेजिंग आणि एंटरटेनमेंट या फॉर्मॅटमध्ये बघा. एक फॅमिली ड्रामा पण आहे, पॉलिटिकल ड्रामा पण आहे, आणि सगळी कॅरेक्टर्स मल्टी लेयर्स आहेत. मजा येईल तुम्हाला बघायला. थँक्यू सो मच.